क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह Hare
वेदना आवाज वाजवा वेदना वेदना आशनोक्षेणी हाची आशनोक्षेणी हाची तरवया पारवरसिंधु तरवया पारवरसिंधु नासिमंदे I
ऐसे खातो काल ऐसे खातो काल सावधान 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 ऐसे खातो काल ऐसे खातो काल सावधान सावधान ऐसे खातो काल सावधान सावधान ऐसे खातो काल सावधान सावधान ऐसे खातो काल ऐसे खातो ऐसे खातो काल सावधान ऐसे खातो काल सावधान 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 ऐसे खातो काल ऐसे खातो काल सावधान ऐसे खातो काल ऐसे खातो काल सावधान रे रा रे रे रा रे रा ऐसे खातो काल सावधान ऐसे खातो काल काल रे 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 रा रे रे रा रे रा ऐसे खातो काल सावधान सावधान रे रे रा रे रे रा
ऐसे खात सावधान ऐसे खातो सावधान नाशिवंत क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भोसितो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल
सगळं भारी, फक्त एकच चुकतंय, असे टोळके ठोळके बसले, फक्त एवढंच. समाज भरपूर आहे. आमच्या इकडं असंच राहते. असंच आहे का? आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात. असं क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. कर चरणी ठेवे तो माथा, चरणी ठेवे तो माथा, परिसावे विनंती माझी पंढरी नाथा, परिसावे विनंती माझी पंढरी नाथा. जोडया कर चरणी ठेवे तो माथा, चरणी ठेवे तो माथा, विनंती माझ्या पंढरी नाथा, परसावी विनंती माझ्या पंढरी नाथा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्वते त्वदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तुयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विश्वाचा तो विश्वाचा तो स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दाता हे विश्वाचा स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं हे दुःख भांडण मारुती नंदन हे दुःख भांडण मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार हे दुःख भांडण मारुती नंदन हे दुःख भांडण मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मज दाबाव्या सुवटा रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपतीशी आये महाराज पधारिये आये महाराज पधारिये आइए महाराज विराइए आइए महाराज विराइए आइए महाराज विराजिए आइए महाराज जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे देव नमस्कार आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी मस्त माया मस्त या
वारकरी संतांच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगतवंदिने जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य मूर्तिमंत पुतळे तुकोबाराय. या तुकोबारायांचा फार नाही पण 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल बघा, अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडा विको राहू द्या. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजची माझी पहिलीच कीर्तन सेवा. वाह, क्या बात है. म्हणजे सप्ताह मधली 5वी आहे पण माझी पहिली आहे. आणि आपल्या या वणी खुर्द गावामध्ये मला ही करण्याचा योग आला सर्व ग्रामस्थांच्या आग्रहानुसार. कारण आता इथं कोणाचंच नाव घ्यावं नाही लागणार, बरोबर आहे का? आणि इथं घ्यायचं तरी कोणाचं, तर सगळे ओळखीचे चेहरे आहे. त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थांच्या आग्रहानुसार ही माझ्यासारख्या पामराकडे आली आणि तुम्ही एवढा विश्वास ठेवला, हे मोठं माझं परम भाग्य आहे. विठ्ठला. तर बघा, या 161व्या वर्षी आणि 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मी माझं भाग्य समजतो. आणि कीर्तनास उपस्थित इंद्रासारखे मृदंग वादक नाठे महाराज, त्यांचे आभार. आणि कोकिळेसारखे ज्यांचं गायन आहे, आपण 5ही दिवस ऐकत आलो आणि आजही ऐकत आहोत, असे सर्व गायनाचार्य महाराज. कार्यक्रमाला उशीर झाला कारण मी कोणाचंच नाव घेणार नाही. सर्वांच्या चरणावर दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. बघा, आध्यात्मिक जीवन जगत असताना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत दुर्लभ आहेत. 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या, अत्यंत दुर्लभ. त्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला हा मानव देह. हा मानव देह इतका दुर्लभ आहे, इतका दुर्लभ आहे, त्याचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण एका ओवीमध्ये म्हणतात, दुर्लभम मनुष्य देहे देही नाम क्षणभंगुर. हा दुर्लभ आहे पण क्षणभंगुर सुद्धा आहे. क्षणभंगुर नाही भरव, क्षणभंगुर नाही क्षणभंगुर नाही भरवसा. ह्या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही. काही बघा, चालता बोलता म्हणून जातो, आता पाहिला तो मी, आता होता तो,
घरी आलो फक्त बसलो, बातमी आली, ह्या देहाचा क्षणाचाही भरोसा. बरं दुर्लभ आहे, दुर्लभ असून क्षणभंगूर आहे. दुर्लभम मनुष्य देह देही नाम क्षणभंगूर. आणि हा मिळणं इतकाही सोपा बी नाही बरं का, इतकाही सोपा नाही. याला 84 लक्ष योनी फिरावं लागतात. आणि त्याच्यात नुसत्या 84 नाही फिरायच्या, एक योनी कोटी वेळा, एक एक योनी कोटी कोटी वेळा मग लागे वारा, मग लागे वारा, एक एक योनी कोटी कोटी वेळा, आणि मग हा मनुष्य देह आहे. पण आता तो मिळाला, पण काहीला कळाला नाही. भरपूर आहे मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. म्हणून अभंगामध्ये महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बाबांनो, तुम्हाला हा भवसिंधू, हा भवसागर जर तरुण जायचा असेल ना, तर तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. बरं, क्षणोक्षणाला करा, पण कोणता? हाची. इथं 2 शब्द खूप महत्वाचे, क्षणोक्षणी आणि हाची. तुम्ही विचार करा, पण हाची म्हणजे इथं महाराज हाची म्हटले. मी जर म्हटलो तू, तर इथं फक्त याला संबोधलं जातं. पण तुम्ही म्हटले तर सर्वांना संबोधलं जातं. म्हणजे महाराज म्हटले इथं हाची विचार करा, म्हणजे कोणता तरी एक करा. तो कोणता करा? तरावया पार भवसिंधू. तुम्हाला हा भवसिंधू, हा भवसागर जर तरुण जायचा आहे ना, तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. भवसिंधू म्हणजे हा संसार रूपी सागर. या संसार रूपी सागरातून तुम्हाला जर तरुण जायचं असेल ना दादांनो, तर तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. पण का करा? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणतात, हा देह नासका आहे, सडका आहे, कुचका आहे, हा जाणार आहे. हा देह नासका आहे, सडका आहे, कुचका आहे, जाणार आहे. पण पुढे महाराज म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान. जो काळ रूपी राक्षस आहे ना, तो या तुमच्या आयुष्याला खातो आहे बरं का. आयुष्य खातो काळ सावधान. आपण एखाद्याचा जन्मदिवस, एखाद्याचा वाढदिवस साजरा केला की त्याचं ते आयुष्य वाढत नाही, ते कमी झाले. पण आपण मेणबत्त्या पेटवतो, मेणबत्त्या विझवतो का? जल्लोष करतो. अरे दादांनो, मेणबत्त्या पेटून, फटाकडे वाजवून जल्लोष करून उपयोग नाही. कारण ते तुमचं 1 वर्ष कमी झालं आहे, आणि तुम्ही 1 वर्ष कमी झाल्याचा जल्लोष करता. मग महाराज म्हणले, याचा उपाय काय? उपाय आहे म्हणले, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुम्ही याच्यावर उपाय आहे. तो उपाय म्हणजे तुम्ही संतांची संगत करा. ती आवडीने करा, नुसती संगत करू नका, आवडीने करा. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग महाराज शेवटच्या चरणात म्हणले, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. महाराज म्हणतात, या इहलोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यावर धूर घालून, डोळ्यावर भात बांधून बसू नका. कारण का बसू नका? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. म्हणजे आपल्या भाषेत ठळक ठळक बातम्या. म्हणजे ठळक बातम्या सांगून का दिला? हेडलाईन वाले बघा, पहिले ते ठळक बातम्या सांगून द्यातात, म्हणजे नंतर आपल्याला कामही निघालं काही
विषय नसला बा तरी अभंगाचा भावार्थ. कारण कसं आहे माहिती का, काही लोक निम्म ऐकतील आणि निम्म एक प्रमाण आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, एकाने एवढंच ऐकलं आणि गेला अर्ध्या कीर्तनातून उठून. आता रात्रीच्या बाबांना सांगितले तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सर्प आणि विंचू काय नारायण आहे म्हटल्यावर काय विषय आहे का. गेला घरी. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रानात काम करत असता त्याला एका विंचवाचं दर्शन झालं. तर विंचवाचं दर्शन झालं, त्याला माझं प्रमाण आठवलं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. रात्रीच्या महाराजांना सांगितले अहो विंचू नारायण आहे, नारायण नारायण मला भगवंतानं मला दर्शन दिलं. घेतलं हातावर उचलून. आता हातावर उचलून घेतल्यावर तो काय करेल, आशीर्वाद देईल का. दिला डांका ठेवून. डांका ठेवून दिल्यावर मी नेमके दुसऱ्या दिवशी मुक्कामाला तिथंच होतो. आला माझ्याकडं फन करीत आला. म्हटलं महाराज ते म्हणले तुका म्हणजे सर्प विंचू नारायण. कस काय नारायण आहे. म्हटलं मी घेतला तर त्यानं मला डांका ठेवून दिला. फन चालली जीवाची म्हणला. म्हटले तुम्ही संपूर्ण कीर्तन ऐकलं का. म्हटले नाही महाराज. मग म्हटलं पुढं काय माहिती का, वंदावे दुरू तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण वंदावे दुरून शिवणे याच्यासाठी सरळ सरळ भावार्थ सांगून दिला. नाही तर म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा विचार. काहीतरी विचार करायला लावलाय बाबानं. काही विचार तर कायमच करीतोय. सगळी विचारातच आहे आता. काही ना काही विचार आहे यांच्या डोक्यात. आता सुद्धा इथं आहे ना, हे चालतीवर घरी जाऊन येतील. यांचं मन लय अवघड. म्हणजे म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करा विचार. महाराज म्हणतात तुम्ही क्षण सुद्धा वाया घालू नका. नाही तर महाराजांना म्हणता आलं असतं तासोतासी हाची करावा विचार, किंवा हापतो हापती, महिनो महिने वर्ष वर्षी. काही अभंग महाराजांनी लिहिलाय, अभंग महाराजांनी रचलाय, म्हणजे त्यांना काहीतरी लिहिता आलं असतं ना. पण महाराजांनी का म्हटलं क्षणोक्षणी हाची करावा विचार. कारण काहीतरी मार्मिक आहे म्हणून. बरं हा देह दुर्लभ आहे इथपर्यंत आपण आलो. हा भेटणंही साहजिक नाही. एक योनी कोटी कोटी वेळा आणि मग लागे वारा. 184 ना चुके फेरा, 184 ना चुके फेरा, चुके फेरा. 84 लक्ष योनीचा फेरा चुकणार नाही. तो कोणालाच नाही. मग एक योनी कोटी कोटी वेळा. आता कोणती योनी कोणाला भेटेल ते सांगता येत नाही. कोणाला मांजराची भेटेल, कोणाला कुत्र्याची भेटेल, कोणाला डुकराची भेटेल, कोणाला गाढवाची भेटेल.
आता याच्यातले पुढच्या योनीमध्ये कोण काय राहील ते सांगता येत नाही, पण झालीच आपली गाठ भेट तर भेटू, ते सांगता येत नाही. कोण मानव म्हणूनही जन्माला येईल, कोण डुक्कर म्हणूनही जन्माला येईल, कोण कावळा म्हणूनही जन्माला येईल, कोण चिमणी म्हणूनही जन्माला येईल. म्हणून एका योग योनी कोटी कोटी वेळा मग लागे वारा मानवाचा. पण पुढं पण आहे, हा 84 लक्ष योनी फिरून पण लगेच भेटत नाही. याला पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. हा मानव देह मिळण्याकरता पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. आता पाप आणि पुण्य समान होणं काय आपल्या हातात आहे का? धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती धर्माची तू धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. ही धर्माच्या मूर्तीचं काम आहे, पाप आणि पुण्य समान. आपण किती म्हणलो आता आहे ना, कीर्तनात पुण्य करू आणि घरी गेलं का पाप करू, म्हणजे असंच चालून देऊ आणि मग बरोबर होईल समान. असं नाही. धर्माची तू मूर्ती. आपण कधी कधी पुण्य करायला जातो, पुण्य करता करता पाप होऊन जातो, आणि कधी पाप करायला जातो तर पाप करता करता पुण्य होऊन जातं. म्हणून हे पाप आणि पुण्य समान होणं आपल्या हातात नाही. ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. आणि हे पाप आणि पुण्य समान व्हायला म्हणजे योगायोग. एक म्हणतो ना आपण योगायोग, हा योगायोग आहे. पाप आणि पुण्य समान होणं म्हणजे योगायोग आहे. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. योगायोग म्हणजे बघा, एक दारुड्या असावर का, खूप दारुड्या. इथं कोणी असेल त्यांना लावून घेऊ नका. नाही का? वा वा. नाही ना आता. खूप दारुड्या, इतका दारुड्या की तो बायकोचा दररोज मार खायचा, एवढा दारुड्या. पण ते राव काय आहे काय माहिती, दारुड्याला बायका लय भारी भेटतो, लय भारी. आम्हा माळकऱ्यांना ना दररोज शिवाय दारुड्याला बायका लय भारी भेटतात. पण याची बायको थोडी अवघड होती. हा दारू पिऊन आला का तो ती दररोज त्याला मारायची. तो कंटाळला बिचारा, संसाराला कंटाळला. बरं का शिवाजी महाराज, कंटाळला तो. आणि मग तो म्हटला आता जंगलात निघून जायचं, मरू जाऊ तिकडे, काही जंगलात निघून जाऊ म्हटला. आणि निघाला, काही घेतलं नाही हातात, काठी कांबळा काही घेतला नाही, आणि जंगलात निघाला. आणि योगायोग असा, त्या दिवशी तिथं गावाच्या आपलं शेजारच्या गावामध्ये मोठी चोरी झाली होती. मोठं घाबाड होतं, ते मोठी चोरी झाली होती. आणि ते चोर ती चोरी करून ती बॅग घेऊन जंगलाच्या दिशेने पळाले होते. आणि ते चोर जंगलाच्या दिशेने पळाले, आणि हा बहादर तिथं गेला. चोर घाबरले ना, चोर घाबरले. त्यांना वाटतं पोलीस बिलीस कोणी आलं का काय, ती बॅग टाकून ते पळाले. आणि हे दारू पेल कोण आहे रे, पाहतो कोण आहे रे. असं जाता जाता त्या बॅगेला जाऊन धडकले. बॅगेला कोण आहे, कोणी माझा पाठ नवीन कीर्तनकार आहे, तुम्ही थोडं सांभाळून घ्या. त्यांना कोण माझा पाय धरला, मग ते आवाज नाही आला कोणी. त्यांना असं चाचपडत अंधार होता ना, चाचपडत त्याला ती बॅगेचा कसा लागला. आणि चेन उघडून बघितली, विजांचा कडकडाट झाला, आणि त्या कडकडामध्ये त्याला करकरीत
500च्या नोटाचा बंडल दिसला. 500च्या नोटांचा बंडल दिसला आणि गाडी गेला ना ढगात. मेला नाही बरं का. हा म्हणजे तुम्ही शब्दाचा गैरअर्थ करू नका. आणि मग त्याच्यात तो आनंद गगनात मायना, आनंद गगनात मायना. ती बॅग चेन लावली घाई 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 बॅगीची चेन लावली. मग म्हणलं चला आता आपलं काम झालं, आता घरी जायचं. पण ही बाई इकडं तापील होती, जाम शीट जाम करेल होत, लाता घालून घालून शीट जाम करेल होतं याचं. पण हा गेला घरी. म्हणला दरवाजा वाजवला. म्हटलं अय दरवाजा उघड ना. ते म्हणले तर तुम्हाला येऊ नका, गेले होते तिकडे, काळा तोंड करा तुमचं. ते हळू म्हणायचं चोरीचा मामला. ते कोणी बघितलं म्हणजे कसं त्याचं, अगं उघड ना, काय आणलंय ते तपाय. तिथं तो जोरात नाही. गेले ते काळा तोंड करायचं तिकडं, मारायचं तिकडं, कशाला आलं इकडं. उघड का उघड. त्या बिचारीला केव्हा आली, उघडला दरवाजा. उघडला तर बघती काय करकरीत 500चे बंडल. 500चे बंडल म्हटलं होती. म्हटलं काय 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 केलं काय तुम्ही, हे काय चोरी बिरी केली का काय कुठं. ती म्हटली आधी दरवाजाला दरवाजाला, मग मध्ये येऊन तुला सांगतो काय केलं. म्हटलं तुम्हाला लात मारली ना, लात मारली मी जंगलात गेलो. लात मारली मी जंगलात गेलो आणि जंगलात गेल्यानंतर मला ही बॅग सापडली म्हणते. मग विचारू नका, तिला आनंद झाला. ती पंचारती घेऊन त्याला ओवाळायला आली. कधी रुपड्यानं कमावणारा माणूस कोटी रुपये घेऊन आला ना, पंचारती आणली नाही तर काय. आमच्यासारखे 1000-1500 घेऊन गेलो कशी काय पंचारती. काही काही ठिकाणी शिरफळच. ती कशी काय पंचारती करील आमची. ती पंचारती घेऊन ओवाळायला आली. मग आता त्यांचं नियोजन ठरलं असेल काय, ते पैशाचं काय करायचं काय नाही. पण आता हे चाललंय, हे सुखानं चालून द्यावा ना. एवढे पैसे भेटले, सुखानं चालून द्यावा ना. तो म्हटला का ग, एक दिवस अशीच बसले. म्हटला का ग, त्या दिवशी तुम्हाला लात मारली, मी जंगलात गेलो आणि जंगलात गेल्यानंतर मला ती पिशवी सापडली, पैशाची बॅग सापडली आणि किती आपली मजा आली. मग ते म्हटले काय करायचं नेमकी, तुमचं म्हणणं काय. मग ती म्हटली, तो म्हटला एक काम करू ना, उद्या मी परत तसंच करीन. तुम्हाला लात मारायची, मी जंगलात जाईल, बॅग घेऊन येईन, म्हणजे आपल्याकडं खूप पैसा होईल. मग आपण मस्त बंगला गाडी काय असेल नसेल तिथं ठरवलं नियोजन. सकाळी उठले 5लाच उठले, असे काकड्याला नाही उठणार, असे 5लाच उठले. आणि पहिल्यांदा लात मारली तर असा तुळशी वृंदावना जवळ पडला होता. तर दुसऱ्यांदा लात मारली अशी निपारली, जाम वाट्याच्या पुढे जाऊन पडला. आणि वाट्याच्या पुढे पडल्यावर आता लागलं गंज होतं, पण आता काय करणार, बॅग आणायची होती. गेला जंगलामध्ये, जंगलामध्ये गेला, बॅग काय भेटली नाही. पुन्हा आला. तो म्हटला आज नाही, आजचा प्लॅन हुकला, थोडासा टायमिंग मुहूर्त चुकला असेल काहीतरी, उद्या परत प्रयत्न करू. अशा लाता खाऊन 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 शीट पार सुजून गेलं, पण बॅग काय भेटली नाही. तसं आपल्याला हा मानव देह भेटलाय ना, हा एकदाच आहे. तुम्ही नंतर किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, 84 लक्ष योनी फिरणं सोपं आहे का. 84 लक्ष आणि त्याच्यात एक योनी कोटी वेळा फिरायची, सोपं आहे का. हे सोपं नाही. कारण हा देह आपल्याला कसा भेटला माहिती का, आंधळ्यानं टाळी वाजवावी. पावला हा देह काग टाळींच्या रे, पावला हा देह
टाळी वाजवावी आणि त्याच्या हातात कावळा सापडावा, असा हा देह आपल्याला सापडला आहे. मला डिस्टर्ब करू नका ना, माझी लिंक तुटती ना. विठ्ठला पावला हा देह कागाटाळीने आहे आणि न घडते उपाय घडो आले. म्हणजे हा देह आपल्याला अंधानं टाळी वाजवावी आणि त्याच्या हातात कावळा सापडा. कावळा हा खूप चतुर पक्षी आहे बरं का. तुम्ही बघितलं नसेल, मी बघितलंय. कावळ्याला डोळे दोन आहे, डोळे दोन आहे पण बुबुळ एकच आहे बरं का. मी बघितलंय. कावळ्याला डोळे दोन पण बुबुळ एकच आहे. आणि असा चतुर कावळा आंधळ्याच्या हातात सापडावा असा आपल्याला हा देह भेटला आहे. आता याचंही उदाहरण आहे, पण ते आता एवढं मी लांबीत नाही, कारण 10:30 झाली आणि अर्ध्या तासात 4 चरण सोडवायचे. म्हणजे ते का सोपं आहे का? नाही का? नाही, पण भारुडी ना पुढं. पावला हा देह कागाटाळीने आहे. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा तुम्ही. हा देह तुम्हाला इतका दुर्लभ भेटलाय ना, इतका दुर्लभ भेटलाय. आता एवढे प्रमाण एवढे ऐकले तुम्ही, म्हणजे किती दुर्लभ येतो. म्हणून तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. हे अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणतात तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. आणि माणसानं जन्मल्यापासून तर मरणापर्यंत विचार हा केलाच पाहिजे. प्रत्येकानं जन्मल्यापासून तर मरणापर्यंत प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. का? कारण विचारा वाचून विजय समाधान, विजय समाधान, विजय समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय समाधान भेटत नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, पैशानं सुख आहे, पण समाधान
नाही. कोणता पैसा आलाय तर सांगा मला सुखी आहे. त्याला कशाची कशाची गोळी चालूच आहे. सुखीच नाही, सुखीच नाही माणूस. म्हणून विचार करा, पण विचार कोणता करा? अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता बघा, सावधान कुठे लिहिलेलं असतं बरं? सावधान जिथं धोका आहे तिथं. आता जिथं वळण आहे तिथं मला सावधान, पुढे अपघाती वळण आहे. किंवा पुढे सावधान, पुढे अरुंद पूल आहे. म्हणजे जिथं धोका आहे तिथं सावधान असतं. आता लग्नात सुद्धा ब्राह्मण देवता म्हणतात सावधान, पण आपला नवरदेव एवढा हाका केला असतो. तिकडं आपला ब्राह्मण देवता म्हणतात आंतरपाठ धरा. त्या आंतरपाठ धरला तरी हे मधून चिमटे घेत, एवढा हाका केला असतो. आली लग्न घटी समीप नवरा. आता पुढचं इथले काही नाही, पण तिकडूनच खेळ. तिथं सावधान आहे, तिथं धोका आहे. म्हणजे महाराज म्हणतात तुम्ही सावधान व्हा, कारण का जो काळरूपी राक्षस आहे तो तुमच्या आयुष्याला खात आहे. बरोबर? मग आता काळरूपी जर हा राक्षस आपल्या आयुष्याला खात आहे, मग याच्यावर काहीतरी पर्याय आहे ना. बरोबर आहे का नाही? आता जसं सुखासाठी संतांची आवड पाहिजे. सुख या संत समागम, सुख या संत सुख हे कशात? संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. मग महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. आता इथं सावधान म्हटलंय म्हणजे पुढे धोका आहे. कारण काय धोका आहे इथं? जो काळ रूपी राक्षस आहे तो आपल्या आयुष्याला खातोय. हा देह नाशिवंत मळ गुरु
मंगलतेचा बाण दुर्गा स्मरे त्या हरिहरा शरण साई गोविंदा मदालसा प्रकरणामध्ये ती मदालसा नेटकी जन्मलेल्या बाळाला उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वांदा वरी चर्म घातले गा कुर्मे कीटकाचा बांधा रव रव दुर्गंधी रे मंगळतीचा बांधा. ती मदालसा नेटकीच जन्मलेल्या बाळाला उपदेश करते. परियसी मदालसा सोहम जो रे बाळा. आता ती मदालसा जन्मलेल्या बाळाला उपदेश करते. हा देह नाशिवंत. आणि महाराज अभंगात काय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावरा. महाराज म्हणतात ना, आयुष्य काळ रूपी जो राक्षस आहे तोच का काकड्यामध्ये एक प्रमाण आहे. आयुष्य जात आहे काकड्यामध्ये सुंदर म्हणून आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा रे श्रीहरीच्या धनदारा पुत्र अंधो सोय रे पेशो. हे आयुष्य जात आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्षणाला विचार करा, कारण विचारा वाचून न पविजे समाधान. आणि याच्याच पुढचं चरण आहे, संत चरणे भाव धरा मुक्ती सायोज पावला. आयुष्य जात आहे, मग तुम्ही काय करा, संत चरणी भाव धरा. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज
खोडी आला म्हणतात नाही आमचे नाही जाते आता एवढे. महाराज म्हणतात संत समागमे धरावी आवडी करावी तातडी. तुम्ही परमार्थाची तातडी करा पण कशी तातडी. तातडी म्हणजे घाई करा तुम्ही घाई. तुम्ही जर लवकर परमार्थाकडे वळा. अजून वळाले जर नसतील काही गाडगे मडके राहतात अजून काहीला थोडासा लेट करून लागतो. त्याच्यामुळं अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज काय म्हणतात संत समागमे धरावी आवडी. आवडीनं धरा पण परमार्थाची तातडी करा. कारण का हा देह नाशिवंत आहे सडकाय जाणार आहे कुचकाय. आता काहींना हा देह भेटला बरं का पण तो कसा वापरायचा ते कळलं नाही. हा दुर्लभ मानव देह भेटला पण वापरायचा कसा त्याचा उपयोग कसा करायचा. हा देवानं आपल्याला हा देह कशासाठी दिलाय. देव दिला दे भजन कुमारा. 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 तुझ्या गाला फट बांधिकीचा हो. देव दिला दे भजन कुमारा. तुझ्या गाला फट बांधिकीचा. देव दिला दे भजन कुमारा. देव दिला दे भजन कुमारा. आपल्या कीर्तनात प्रमाणाची अजिबात हायगाई करायची. आलं कराट धानून ती आलं अजिबात हायगाई करायची. देवे दिला देह भजना गुमा. देवानं आपल्याला हा देह दिलाय. आता इतका दुर्लभ देह दिलाय कशासाठी दिला भजनासाठी दिला. पण लोक भजनासाठीच वापर करताय का एवढे भोजनासाठी. ताजं उदाहरण आहे ना आपल्या इथलं. हरिपाठाला गर्दी मावत नाही. नंतर भोजन असतं आणि नंतर भजन कीर्तन असतं. आज आहे बा थोडे बरे माझ्या कीर्तनामुळं का भारुडामुळं. भारुडामुळं आहे वाटतं. माझ्या कीर्तनाला कोण येते येण्याच्या कीर्तनाला असं आहे का. देवानं देह दिला भजनासाठी दिला पण आपण त्याचा वापर योग्य करत नाही. कोण दारू पितं कोण गांजा पितं कोण सिगारेट पितं कोण गुटखा खातं. याच्यासाठी दिला कधी अहो तो असा बी नासकाय सडकाय कुचकाय. शरीर दुर्गंधीची. शरीर काय प्रमाण आहे ते शरीर रोगाचे भांडार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार. शरीर नाही पवित्र शरीरा ऐसे नाही अपवित्र. असो काय आलं नाही का काय करायचं काय ना 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 ना. मी तेच करतो म्हणून हा आपल्याला काही आलं नाही का ना 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 ना. इकडे काही कळत नाही. आपण त्याच्यासाठी इको जास्त मागवलाय. हा शरीर उत्तम चांगलं हे पुढचं आहे. हा त्याच्यामुळे आपण इको जास्त घातलंय ना. गोंगाट झाला की यांना काही कळत नाही. बघा शरीर प्रथमतच शरीर हे रोगाचं भांडार आहे दुःखाचं कोठार आहे. नाही अपवित्र शरीर आयुष्य अपवित्र हे शरीर. मग ते अपवित्र शरीर पवित्र करायचंय ते संतांच्या संगतीनं करायचंय आपल्याला. हे अपवित्र शरीर पवित्र कशानं होतं तर ते संत संगतीनं होतं. ती बी कशी आवडीनं
संत समागमे धरावी आवडी. बरं आता संतांची संगत आता जाऊ द्या. पहिला विषय झाला आपला, हा देह दुर्लभ आहे हे झालं. आणि संतांची संगत, संतांची भेटी एवढी सोपी आहे का? बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. बळी जगदे संतांची भेट पण सोपी नाही, बहु अवघड. मी तर म्हणतो संत भेटतात सहज, पण ते आपल्या लक्षात येत नाही. संत नाही असं नाही, संत खूप आहेत. खूप म्हणजे एवढे बी नाही, मोजकेच आहे. संत आहेत पण ते आपल्या लक्षात येते नाही. म्हणून संतांची भेट दुर्लभ तर त्याच्यामुळेच म्हटलं आहे, बहु अवघड आहे संत भेटी. आणि परी जगजेठी करुणा केली, जगजेठीनं सुद्धा करुणा केली. त्या ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा चालक मालक, त्यानं करुणा केली. आई सेवर मी मज जावीना तरीच्या खुना प्रकटून. जितकी संतांची भेट अवघड आहे. आता संतांची संगत करा. तुम्ही म्हटले क्षणोक्षणाला विचार करा. का करा? हा भव सिंधू, हा संसार तुम्हाला तरुण जायचंय म्हणून करा. दुसरी गोष्ट, हा देह नाशिवंत आहे म्हणून करा. हा काळरूपी राक्षस हा या आयुष्याला खात आहे म्हणून करा. मग याच्यावर उपाय काय सांगितला? संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. आता बघा, भरपूर जण हा देह भेटला पण वापरायचा काळाला इथं होतो आपण, बरोबर. छोटस उदाहरण देऊन सांगतो. वेळ तसा आपल्याकडे भरपूर कमी आहे, पण यांचे चेहरे मला असे पडेल वाटू राहिले. त्याच्यामुळे ते उदाहरण सांगा. बघा, एका नवीन जोडप्याचं असं नवीन लग्न झालं, नवीन जोडप्याचं. मग तुमच्या कसं होत. नवीन लग्न झालं एका जोडप्याचं, आणि त्या जोडप्याचं लग्न झालं आणि तो संसार देता बघा, लग्नात संसार देता ना तुमच्याकडं नवरीकडून. आमच्याकडे देता बरं का, वनिका. तो संसार दिला आणि त्या नवरीची सासू आहे ना, नवरीची सासू अशी कडक होती, अशी कडक होती. आता ह्या बिचाऱ्या बापांना बी पार पोहे खायच्या चमच्यापासून सगळं 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 दिलं पार. एसी, कूलर, अजून ते काय काय राहतं ते सगळं. आता माझं कोरोनामध्ये झालंय. ते मिक्सर काही असं ते मला एवढं भेटलं नाही ना. सगळं कोरोनामध्ये सगळे दुकानं बंद होते, त्याच्यामुळं मला काही भेटलं नाही एवढं, म्हणून ते अनुभव नाही. ते पार दिलं, पोहे खायच्या चमच्यापासून पार दिलं. कारण ती सासू लय हुशार होती बघ, लय हुशार. माझी नाही हो. ती सासू इतकी हुशार होती, इतकी हुशार होती. तिनं ती गाडी आली, घराजवळ आली, टपाटप टपाटप साहित्य उतरलं, पार मागच्या खोलीत नेऊन ठेवलं. सगळं साहित्य उचललं. आता ते सगळं साहित्य उचललं, मागच्या खोलीत नेऊन ठेवलं, तरी तिची नजर त्या गाडीकडेच. काही राहिलं का काय, काही राहिलं का काय, काही राहिलं का काय.
मग ते सगळं साहित्य उतरल्यानंतर ते तिनं पाहिलं तो पाण्याचा बंब म्हणजे ना तो बंब नाही दिला. सगळं दिलं पण तो बंबच राहिला. तो पाण्याचा बंब राहिला. मग त्या पुरीला इतका सासूरवास करायला लागली ती. बाबा 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 अवघड सासूरवास. बंबच नाही दिला, बंबच नाही दिला, बंबच नाही दिला, बंबच नाही दिला. मग ते पोरगी परत मुळाला तिकडे गेली माहेराला. माहेराला परत मुळाला गेली आणि तिच्या बापानं पाहिलं. कारण रुपया रुपया साचून रुपया रुपया करून तिनं एवढं मोठं लग्न केलं. आणि पोर इकडून पार अशी अंगठ्यावाणी होती बरं का, तिकडून करंगळीवाणी झाली. मग तो म्हटला, तायडे काय का तुला लई सासूरवास आहे का काय? नेमकी काय तुझं काय? तुला करमत नाही का तिकडं? काय नेमकी कोणी त्रास देतं का तुला? ते म्हणले, पप्पा माझे हे पण एकदम चांगले, सगळं घरदार चांगलंय, पण सासू लय भांडकुदळ आहे. हा म्हणजे काय झालं? पप्पा तुम्ही सर्व दिलं माझ्या लग्नामध्ये, सगळा संसार दिला, पण मला तो पाण्याचा बंब नाही दिला म्हटली. बरं म्हटले एवढंच ना. दिंडोरीच्या बाजाराला रविवारी गेले, तो बंब घेऊन दिला आणि हे परत मळवून परत गेली सासरला. सासरला गेली आणि मग तो सासून आता काय करायला पाहिजे बरं? त्या बॅगा बिगा उतरवायला पाहिजे ना. हा ती त्या बॅगा आपटून दिल्या, तो बंब घेतला आणि डायरेक्ट मागच्या खोलीत घेऊन गेली. मग आता तो बंब भेटला तिला, ऐका बरं का, तो बंब भेटला. पहाटे 4 वाजताच उठली, पहाटे 4 वाजताच उठली आणि बंब आहाळातून भरायला सुरुवात केली. तो आहाळातून बंब भरायला सुरुवात केली. हे सुनबाई ते असे वसरीत झोपले होते. ते पाणी पार सुनबाईच्या खाली गेलं तिकडे पार. ते पाणी खाली गेल्यानंतर ती सुनबाई उठली आणि उठल्यानंतर पाहिलं सासूचं काय चाललंय बा नेमकी. तिनं मागं जाऊन पाहिलं, हाळ तर पार संपवला होता पण बंब काही भरला नव्हता. मग ती म्हणते, अहो आत्याबाई तुम्ही काय करताय नेमकं, काय चाललं काय तुमचं नेमकी? तुमचं चाललं काय नेमकी हो? तर मग ती सासू त्या सुनेला म्हटली की अगं मी सकाळी पहाटे 4 वाजेपासून हा बंब भरते, पण तो बंबच भरत नाही. म्हणली दिला तर दिला, फुटकाच दिला. हा देता येत नव्हता तर द्यायचा नाही म्हटली, दिला तर दिला, फुटकाच दिला, कशाला दिला? मग ती सुनबाई म्हटली, आत्याबाई तुम्ही पाणी कुठं टाकलं? ती म्हणली हे काय बागदारात टाकलं. ते म्हणली अगं आता ते शब्द बोलू नये. हा ते म्हणल्या इथं पाणी टाकायचं, ह्या नळकांडात टाकायचं आता पाणी. विठ्ठला आता या सासूला बंब भेटला, पण तिला तो वापरायचा कळाला का? नाही कळाला. वापरायचा नाही का म्हणजे आपल्याला हा मानव देह भेटला पण वापरायचा कळाला नाही. मग तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, तुम्हाला हा वापरायचा कळाला नाही म्हणून तुम्ही एखाद्या संतांची संगत करा. म्हणजे कारण गुरु करा, एखादा गुरु करा. कारण गुजे विनहीत कोण सांगे, गुजे विनहीत कोण सांगे, गुजे विनहीत कोण सांगे, गुजे विनहीत.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा लोकीच्या व्यवहार तू का लोकीच्या व्यवहार लोकीच्या व्यवहार
ऐसे खातो काळ सावधान सावधान ऐसे खातो काळ ऐसे खातो काळ ऐसे खातो काळ
क्षणोक्षणी हाचे